हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आजचा विषय जरासा वेगळा आहे. आपला देश का फॉरेन सारखा नाहीये. आता आपल्यातले कितीतरी लोक जाऊन आलेले असतील का, म्हणजे हल्ली बरेच लोकांची मुलं वगैरे फॉरेन कंट्रीजला आहेत, किंवा ॲटलिस्ट आपण वेगवेगळे सिनेमामध्ये, टी व्हीवर किंवा आपले नेटवर वेगवेगळे देश बघितलेले आहेत. मग आपल्याला वाटते आपला देश का असं नाहीये. बघायला गेलं की आपल्याकडे काहीही कमी नाही बरं का. हे बघा, हिमालया, बर्फानं भरलेले हिमालयांपासून आपण गेलो साऊथ मोस्ट रामेश्वरम पर्यंत. किती विविधता आहे, किती आपल्याकडे भरपूर आहे, सुंदर आहे, ते सगळं काही आहे. पण आपण फॉरेनला गेलो, तिथे बघितलं किंवा तिथला बघितलं आपण, वा असं म्हणतो का? ह्यातली काही कारण मी सांगते. आपण सगळे जरा विचार करण्यासारखं आहे. आता आपल्यालाही आता स्वातंत्र्य मिळून कितीतरी वर्ष झाली, माहीत आहे आपल्याला. 47ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. आणि आपल्या बरोबरच जपान पण मोठं होत गेलं. आपल्याला माहीत आहे, सेकंड वर्ल्ड वॉर नंतर सगळं काही तिचं हिरोशिमा नागासाकी बॉम्बिंग झाल्यामुळे पण ते कुठून कुठे गेले. मग आपण काय एवढं मागे राहिलो, हे जरासं आपण विचार करू. तुम्ही म्हणाल, मॅडम आपण विचार करू ना. हो, तुम्ही, मी, आपण विचार करून आपण चालू केलं तरी हे बदलेल. हो, सगळं बदलू शकते. कितीतरी वर्ष लागतील, पण कुठून तरी चालू व्हायला पाहिजे. पहिली गोष्ट, फॉरेन मधले लोक काय करतात माहिती का? ते पब्लिक प्रॉपर्टी असली तरी ती आपलीच आहे, आपली प्रॉपर्टी आहे असं वागतात. आपण काय करतो, हो, कुठले मॉन्युमेंट्स बघायला गेलो की तिथे बघा किती लोकांची नावं लिहिलेली, काय काय लिहिलेलं असते. तर एक झाला, गुटखा तंबाखू खाऊन कुठेही थुंकतात. आपलं घर तर आपण असं करू का? नाही. हे तुम्ही फॉरेनमध्ये बघा, बस असू दे, त्यांचं रेल्वे असेल, कुठलेही पब्लिक प्लेसेस असू देत, ते हे माझं आहे, हा देश माझा आहे, देशाची संपत्ती माझी आहे, त्यामुळे मी ती नासाडी करणार नाही, हे विचार त्यांचेच आहेत. आपल्याकडे तसं काय नाही. स्ट्राईक झाला, मारले एसटीवर दगड, एसटी फोडल्या, जाळल्या. अहो, देशाची संपत्ती म्हणजे ती आपली संपत्ती आहे ना, हे विचार का आपल्या डोक्यात येत नाही? हे का आपल्याला येत नाही? आपल्याकडे ही आपली आणि त्यांच्यातली खूप मोठी फरक आहे. तुम्ही कुठेही प्रगत फॉरेन कंट्रीजमध्ये जावा, तिथे तुम्ही बघा, त्यांचे बसेस असतील, पब्लिक प्लेसेस असतील, बीचेस असतील, कुठेही तुम्हाला घाण दिसणार नाही. आणि आपल्याकडे ही घाण कोण करते? आपणच करतो ना. मग आपण जरा बदलायला पाहिजे का नाही? आपण आपला देश, आपल्या देशातला प्रत्येक गोष्ट ही माझी आहे. आपल्या घरातलं आपलं आपण कसं सांभाळतो, त्या दृष्टीनं आपण प्रत्येक गोष्ट सांभाळायला पाहिजे. आणि एक त्यांची गोष्ट म्हणजे, नो डाऊट तिथे मंत्री असतील, त्यांचे कोणी प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी असतील, त्यांचं काम नाही चांगलं झालं, यू आर नॉट हॅपी.
पण कोणी त्यांना नावं ठेवणार नाहीत. पुढचे इलेक्शनमध्ये दाखवून देतील काय करायचं तर. पण आपल्याकडे काय, अहो काय म्हणून त्यांना अशा शिव्या देता, हे करता. तुम्ही कोण निवडलेले आहेत शेवटी? ते आपण लोकांनी निवडून दिलेले आहेत ना. नाही, त्यांचं काम नाही बरोबर, ठीक आहे, मान्य करते मी. पुढच्या वेळेला देऊ नका निवडून. मग तुम्ही का निवडून देता? बरीच कारणं आहेत, तर काही मी बोलत नाही. बरेच लोकांना बऱ्याच गोष्टी माहीत आहेत, का वोट दिले जातात, काय काही टेम्पटेशन दिले जातात, काय आपण करतो, हे सगळं माहीत आहे. पण तिथे देशासाठी कोणी असं करणार नाही. देश हा आपला आहे आणि आपण निवडून दिलेले प्रतिनिधी सुद्धा आपले आहेत. नो डाऊट त्यांचं काम आवडलं नाही, पुढच्या वेळेला देऊ नका त्यांना मत. ते निवडून येणार नाही पुढच्या वेळेला. पण आता त्यांना वाटेल तसं बोलायला, हे काय आपल्याला शोभते का? त्यामुळे हा जरा आपण विचार करायला पाहिजे. आणि सिविक सेन्स म्हणतो आपण. फॉरेनमध्ये एवढी स्वच्छता आहे, तिथे जाऊन आलेले बघा, लगेच आधी पहिलं सांगतात स्वच्छता. आपल्याकडे आहे तिथे घाण, ती कोण घाण करते? आपल्याकडे खूप स्वच्छ ठिकाणं पण आहेत. नॉर्थ ईस्टला जावा तुम्ही, बघा किती स्वच्छता आहे. त्यामुळे हे कोण करते? आपणच करतो ना. मग आपण कुठेही जाताना तुम्ही कारमध्ये ट्रॅव्हल करा, पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये हे करा. तुम्ही काहीही खाल्लेलं असलं तरी, केळीच्या साली असतील, बिस्किट रॅपर्स असतील, एका प्लॅस्टिक पिशवीत घालून ठेवा डस्टबिन म्हणून. जिथे तुम्ही उतरता, जिथे तुम्हाला डस्टबिन दिसते, तिथे हे सगळं टाकून द्या. मग हे आपण करायला पाहिजे का नाही? त्यामुळे उगीच आपण फॉरेनसारखा आपला देश का नाहीये, अमुक नाहीये, तमुक नाहीये म्हणतो. ह्याला कारण आपणच आहोत. आणि आपल्याला माहीत आहे हल्ली काय काय सगळे चाललेलं आहे. पैसा देऊन काय काही होते. परीक्षांचे निकाल असतील, डिग्री सर्टिफिकेट सुद्धा विकले घेतात म्हणे. ह्याला कोण कारण हो? हे काही टॉपला बसलेले लोक करतात का? नाही, हे ते सगळे सिस्टम मधले माणसं कारणीभूत आहेत. मग का प्रत्येकानं असं ठरवलं, नाही बाबा मी काही असलं करणार नाही, मी सरळ मार्गानं जाणार. मग असल्या गोष्टी घडतील का? बिलकुल घडणार नाहीत. नो डाऊट कधी कधी आपल्याला लोक आपल्यावर भीती घालतील, हे करतील, तुम्हाला बघून घेतो म्हणतील. अनुभव आहेत मलाही. का आपण सरळ मार्गानं जातो, आपण त्यांच्या काही गोष्टींना बली पडत नाही म्हणून. आपण नाही बळी पडत म्हणून आपल्याला चालेल, पण कोणी काही करू शकत नाहीये. हे लक्षात ठेवा तुम्ही. त्यामुळे आपला देश हवा तरी कुठलेच फॉरेनगत होऊ शकतो. हे सगळं आपले सर्वांचे हातात आहे. आपल्या सर्वांचे हातात आहे. प्रत्येकानं विचार करायला पाहिजे. आणि मेन म्हणजे आपल्याला मतदानाचा हक्क आहे. तो मतदानाचा हक्क आपण योग्य मार्गानं निभवायला पाहिजे. म्हणजे योग्य व्यक्तीला आपण मत द्यायला पाहिजे. मग आपला पण बदलेल ना देश. बदलणार नाही असं नाही. आपल्याकडे बघायला गेलं का नाही, एवढं वैविध्यता आहे, एवढी सगळ्या खूप चांगल्या गोष्टी आहेत, खूप चांगल्या गोष्टी आहेत. मग काय कमी आहे?
देवानं आपल्याला खूप आशीर्वाद दिलेत म्हणेन मी. हां, ब्लेस्ड कंट्री म्हणेन. काही नाही आपल्याकडे, सर्व काही आहे, तरी आपण मागे का? कोणाचं चुकते? एटलिस्ट आपण प्रत्येकानं ठरवलं नाही आपण असं वागायचं. ते देश बदलायला पण वेळ लागणार नाही. स्वार्थासाठी कोणी काहीही करू नये. देशप्रेम, पॅट्रिऑटिझम हे प्रत्येकाचे अंगात ठासून भरायला पाहिजे. आपण आपल्या मुलांना 15 ऑगस्टला असू देत, 26 जानेवारीला शाळेत जात नाही म्हटलं की नको ठीक आहे म्हणतो. का जात नाही? जायला पाहिजे ना. किती लोकांनी किती कष्ट केलेत, कशानं आपल्याला स्वातंत्र्य मिळाले त्याची तरी जाण पाहिजे. त्यामुळे देशप्रेम हे अतिशय महत्वाचं आहे. नुसतं 15 ऑगस्टला गेलो, झेंडावंदन केलं, आलो नाही पुरणार. त्याचे पेक्षा जास्त प्रत्येकानं आपले देशासाठी करायला पाहिजे. देशावर प्रेम आपलं असायला पाहिजे. आपल्याला काय म्हणायचं आहे? हॅव ए गुड डे.